न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। झाडाच्या सावलीत रंगली शिक्षणाची पहिली शाळा। MIDC नागापुरात विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत। आर्थिक परिस्थिती नडणार नाही, दर्जेदार शिक्षण मिळवूनच देणार, संपत बारसकर। ग्रामीण विकास मंडळ संचलित MIDC नागापूर येथील चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालय आणि सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एक स्तुत्य व आदर्श उपक्रम राबवण्यात आला। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रशासनाने शाळा प्रवेशोत्सव साजरा केला। यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करून उत्साहात स्वागत करण्यात आले। यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य पाहायला मिळाले। शाळेच्या पहिल्याच दिवशी राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। या प्रसंगी ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष संपत बारसकर यांनी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। ते म्हणाले, कोणतीही आर्थिक परिस्थिती विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा ठरू नये। प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे। ग्रामीण आणि गरजू कुटुंबातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे मंडळ नेहमीच असे महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत राहील। वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शाळेने एक उत्तम आणि संवेदनशील निर्णय घेतला। विद्यार्थ्यांचे स्वागत आणि पुस्तक वाटपाचा हा मुख्य कार्यक्रम मैदानावरील झाडाच्या थंड सावलीत पार पडला। या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत बारसकर यांनी स्पष्ट केले की विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही। शिक्षण देण्यासोबतच मुलांचे आरोग्य जपणे ही आमची पहिली जबाबदारी आहे। या यशस्वी उपक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब सप्रे, सचिव डॉक्टर भूषण अणभुले, खजिनदार सुदाम भोर, विश्वस्त प्रकाश घुगळे, दिगंबर सप्रे, इंजिनियर बबनराव कातोरे, शांताराम गाडे, प्राचार्य भाऊसाहेब सातपुते आणि शंकर बारसकर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। म्हणजे आज विद्यार्थ्यांसाठी आजचा आपला पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या स्वागतासाठी उपस्थित असलेले सर्वच संस्था चालक, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो की अशा प्रकारचे दर्जेदार शिक्षण आपण या संस्थेमध्ये पाहिजे की आपल्या मुलाबाळांना सुद्धा उद्या वाटलं पाहिजे किंवा आपल्याला वाटलं पाहिजे माझं पोरग त्या शाळेतून काढून ह्या शाळेत मला घालायचं। अशा प्रकारचं काम आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये या पुढील काळात इथं करायचंय असं मी ठिकाणी आपल्याला शिक्षकांना सगळ्यांना विनंती करतो। कधी कधी शिक्षण देत असताना जर समजा जास्तीचा तास घ्यावा लागला तर जास्तीचा तास सुद्धा आपण घेतलाच पाहिजे। त्याचं कारणच असतं की आम्ही सुद्धा 1ली ते 7वी महानगरपालिकेच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले, 7वी ते 10वी भाऊसाहेब फुलारी शाळा होती त्या ठिकाणी शिक्षण घेतलेले आणि त्या भाऊसाहेब फुलारी संस्थेमध्ये शिकत असताना 7वी ते 10वी आम्हाला इंग्लिशचे आणि इतर विषयाचे एक्स्ट्रा तास घ्यायचे रविवारी किंवा शाळा सुटल्यावर, शनिवारी लवकर शाळा सुटल्यावर। सांगायचं तात्पर्य याच्यातून असं आहे 11वी 12वी मी होतो इथं मी एक्स्ट्रा होते। म्हणजे हे शिक्षक सुद्धा जे आम्हाला शिकवले होते सगळे सगळ्यांचे नाव मी घेऊ शकतो, सगळे तोंडपाठ आहेत। हे सगळ्या लोकांनी म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना घडवण्यामागे सुद्धा आपण जर ताकद लावली तर आम्ही घडलोय। पण इथून पुढच्या काळात ज्या विद्यार्थ्यांना आपण चांगल्या प्रेमाने किंवा त्यांना वेळ दिला आणि त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण दिलं आणि आपल्या ते हेवे दावे किंवा ह्यो पुढे येईन किंवा माग येईन मी पुढे येईन ते पुढे येईल असं करण्यापेक्षा आपण आपल्या संस्थेमध्ये चांगलं दर्जेदार शिक्षण या पुढील काळात आपल्याला द्यायचंय। आज ही संस्था तुम्ही इतक्या कष्टातून उभं केली आणि तुम्ही आज इथपर्यंत आणून ठेवलेली म्हणजे याचा वटवृक्ष तुम्ही केलेलाच आहे। पण ह्या सगळ्यांना बोलत असताना मी सांगितलं की आज आपण पाहिलं की अहिल्यानगरमध्ये आपण जर राहत असलो तर न्यू आर्ट्स कॉलेज आहे, अलीकडचं गेल्यानंतर सारडा कॉलेज आहे आणि आपल्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत भूषणजी अनमोले यांचे मेडिकल कॉलेज आहे। म्हणजे हे सगळे कॉलेज नाव गाजलेले कॉलेज आहेत। ती माझी अशी इच्छा आहे की हे सर्व कुठल्या संस्थेला आपण म्हणणार नाही पण या सगळ्या संस्थेमध्ये आपल्या संस्थेचं नाव 1 नंबरच्या काळात इथून पुढे आलं पाहिजे। अशा प्रकारचं काम आपल्याला इथून पुढे सगळं करायचंय।
पुस्तक कुठेतरी गोरगरीब लोक या ठिकाणी शिकतात. तर तुमच्यासारखा अध्यक्ष झाला तर आमच्यासारख्याला असं वाटतं की जेवढं आम्ही काम करू शकलो इथून पुढच्या काळात आपण अधिक काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे. तर त्यासाठी मी तुम्हाला या संस्थाचालकांना जाहीर तुम्हाला असं आश्वासन देतो की तुम्ही फक्त माझ्या पाठीशी आशीर्वाद राहून द्या. तुमचा आशीर्वाद आणि साथ राहून द्या. ही संस्था 100% नावारूपाला येणार एवढी मी आजच्या निमित्त आपल्याला खात्री देतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.